शाळेसमोरून एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करून हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गिट्टी खडण येथील आरोपी करण केशव केसी वय वर्ष 28 याला अटक केली आहे। ही 13 वर्षीय मुलगी 8वीत शिकते। तिचे आईवडील मजूर आहेत। तिची आरोपी करणशी इंस्टाग्रामवर ओळख झाली। ते मित्र बनले। करणने मुलीला फसवून प्रभावित करण्यास सुरुवात केली। त्याने तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले। 18 मार्च रोजी तो मुलीच्या शाळेजवळ आला। त्याने मुलीला आधीच सांगितले होते की तो शाळेत जाण्याऐवजी त्याच्यासोबत येईल। ठरल्याप्रमाणे सकाळी 7 वाजता करण मुलीला शाळेसमोरून आपल्या दुचाकीवर घेऊन गेला आणि तिला स्वच्छतागृहात नेले। तिथे मुलीने शाळेचा गणवेश घातला। त्यानंतर करण मुलीला फ्रेंड्स कॉलनीतील सिल्वर स्वीट्स हॉटेलमध्ये घेऊन गेला। त्याला माहित होते की मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्याला खोली मिळण्यास अडचण येऊ शकते। करणकडे एका तरुणीचे आधार कार्ड होते। त्याने त्याचा वापर करून खोली मिळवली। त्याने तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले आणि अनैसर्गिक कृत्य केले। तो 27 मार्च रोजी मुलीच्या शाळेत परत गेला। पूर्वीप्रमाणेच तो तिला दुचाकीवरून शाळेतून शौचालयापर्यंत घेऊन गेला। तिचा गणवेश बदलल्यानंतर तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला। करणच्या फसवणुकीमुळे मुलगी शाळेत जात नव्हती। शाळेने मुलीच्या आईला तिच्या अनुपस्थितीबद्दल संदेश पाठवला। तिने मुलीचा विश्वास घेतला आणि तिची चौकशी केली। मुलीने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला। तिची आई सदर पोलीस ठाण्यात गेली आणि तिने तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून करणला अटक केली। करणच्या वडिलांचे किराणा दुकान आहे। 14 वर्षांची सुदर हद्दीमधील एका शाळेमध्ये ते शिक्षण घेत आहे। 8व्या वर्गामध्ये तिची एका व्यक्तीसोबत इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली। इंस्टाग्राममधून त्यांनी एकमेकाशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली। या दरम्यान जो इंस्टाग्रामवरील व्यक्ती होता त्याने तिला उकसावून तिच्यासोबत भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत बाकीच्या गोष्टींची मागणी करत तिच्यासोबत वारंवार चॅटिंग केली। त्यांनी सुरुवातीला मुलीने नकार दिला, परंतु इंस्टाग्रामवरील पुढील व्यक्तीने वारंवार तिला प्रोत्साहन दिल्याने ती ज्यावेळेस शाळेत आली होती सकाळी मागच्या आठवड्यामध्ये दिनांक 28 आणि त्याच्या अगोदर 17 तारखेला अशा 2 वेळा तिने त्याच्यासोबत भेट घेतलेली आहे। तर सुरुवातीला शाळेत आल्यानंतर तिने शाळेत न जाता त्या मुलासोबत ती टेकादार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये तिला घेऊन गेलेला आहे। ते शाळेचा ड्रेस हद्दीमध्येच एका सुलभ शौचालय या ठिकाणी बदलला आणि खाजगी कपडे घालून ती त्या हॉटेलमध्ये गेलेली आहे। त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीने तिच्यावरती शारीरिक अत्याचार केलेले आहेत। यातील मुलगी शाळेत गैरहजर असल्याने तिच्या ज्यावेळेस पालकांना शाळेकडून माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी त्याबाबत विचारपूस केली असता सदरची घटना उघडकीस आलेली आहे। त्यानंतर तिच्या पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील जो आरोपी आहे त्याला गुन्ह्यामध्ये अटक केली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे। जो आरोपी आहे त्याचं नाव आहे करण केशव केशी, वय अंदाजे 28 वर्ष आहे। राहणार गिट्टी गजान परिसरातील असून तो तपासामध्ये दिसून येत आहे। तो टाईल्स फिटिंगचे मजुरीने काम करतो आणि त्याचं क्राईम रेकॉर्ड पाहिला असता त्याच्यावर त्याचा कुठला पहिला गुन्हा दाखल झाला आहे।